आज मित्रांनो आपण कर्नाटकातील एक प्राचीन मंदिराचा इतिहास बघणार आहे आणि हे मंदिर म्हणजे चिक्कोडी तालुक्यातील कृष्णा नदी काठी वसलेलं येडूर गावातील ही श्री क्षेत्र वीरभद्र शिव मंदिर. आणि हे मंदिर एवढं प्राचीन आहे का नाही, असं म्हणतात की या मंदिराचा जीर्णोद्धार सुमारे 1200 वर्षापूर्वी झालेला. तसंच या मंदिराच्या चारी बाजूनी उंच अशी तटबंदी पण आणि मुख्य मंदिरामध्ये प्राचीन शिवलिंग आहे आणि त्यालाच वीरपक्षलिंग असेही म्हणले जाते. आणि या वीरपक्षलिंगाची कोणीही स्थापना केलेली नाहीये, तर हे वीरपक्षलिंग स्वयंभू आहे. थोडक्यात या मंदिराची जर कथा सांगायची झाली तुम्हाला तर प्रजापती दक्ष यांना भरपूर अहंकार होता आणि त्यांचं का नाही महायज्ञ कुंड असं सुरू होतं. याच यज्ञ कुंडामध्ये त्यांची कन्या माता सती यांनी त्यांच्या प्राणाची आहुती दिली आणि हे बघून महादेव एवढे क्रोधित झाले का नाही, त्यांनी त्यांची जटा काढून खाली आपटली आणि त्यातून का नाही महाभयंकर महाक्रोधी असं वीरभद्र देव प्रकट झाले आणि त्यांना का नाही महादेवांनी प्रजापती दक्ष यांचा वध करण्याचा आदेश दिला. तर त्याच आदेशाचे पालन करत वीरभद्र देवांनी याच ठिकाणी प्रजापती दक्ष यांचं शिरच्छेद आणि त्यानंतरही सर्वसामान्य लोकांना त्यांचं भयंकर असं क्रोधित रूप बघणं शक्य नव्हतं. त्यामुळे का नाही त्यांनी याच ठिकाणी सौम्य रूप घेतलं, ते म्हणजे वीरपक्षलिंग. अशी या मंदिराची कथा आहे आणि ही कथा तुम्हाला सर्वांना माहितच. त्याचबरोबर हे मंदिर एकदम सुंदर आहे आणि आता जीर्णोद्धारचं पण काम सुरू आहे, त्यामुळे एकदम भारी दिसत. चला तर मग मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तुम्हाला या मंदिराचा इतिहास कसा वाटला एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि रील लवकरात लवकर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला शेअर करा आणि मंदिराला व्हिजिट करा. चला.